everyone. I am Professor N.B. Chate welcomes you all in the 15th lecture of this IAM subject, that is Industrial AC Machine subject. So in last class we have discussed about different speed control methods of three-phase induction motor. In that we have discussed 5 speed control methods of three-phase induction motor. In that first one is the pole changing method. Then second one is the applied frequency control method. Just to we'll overlook that methods. First one is the pole changing method. Second one is the by varying the applied voltage, that is stator voltage control method. Third one is the by varying applied frequency, that is frequency control method. Then fourth one is the static rotor resistance control method, that is also called as rheostatic control method. And fifth one is the voltage by frequency control method or V by F control method. ठीक है, तो ये 5 स्पीड कंट्रोल मेथड हमने लास्ट लेक्चर में डिस्कस किए हैं. ठीक है, now the last point from this chapter, first chapter, that is three phase induction motor is remaining, and that is the maintenance of three phase induction motor. ठीक है, so in today's lecture we'll discuss about the maintenance of three phase induction motor. So first of all we'll see the definition of maintenance. What is maintenance? So here maintenance, as the name suggests, it is the action necessary for retaining or restoring a piece of equipment or machine to the specified operable condition to achieve its maximum useful life. That is the simple definition of a maintenance. मेंटेनन्स म्हणजे काय की मेंटेनन्स हे त्याच्या नावावरूनच आपल्याला सजेस्ट करतं की इट इज द ॲक्शन नेसेसरी फॉर रिटेनिंग. ही एक ॲक्शन आहे जी नेसेसरी आहे आपल्याला कशासाठी, फॉर रिटेनिंग और रिस्टोरिंग. रिटेनिंग किंवा रेस्टोरिंग होण्यासाठी. काय रिटेनिंग किंवा रेस्टोरिंग व्हायचं आहे, अ पीस ऑफ इक्विपमेंट. आपलं एखादं पीस जे आहे इक्विपमेंटचा तो रिटेन होण्यासाठी किंवा रिस्टोर होण्यासाठी जे ॲक्शन नेसेसरी आहे. ठीक आहे, और मशीन, अ पीस ऑफ इक्विपमेंट किंवा मशीन म्हटलेलं आहे त्यांनी, टू द स्पेसिफाईड ऑपरेबल कंडिशन, टू द स्पेसिफाईड ऑपरेबल कंडिशन टू अचीव इट्स मॅक्झिमम युजफुल लाईफ. ठीक आहे, म्हणजे मेंटेनन्स हे त्याच्या नावातच सजेस्ट करत आहे की ही एक ॲक्शन आहे जी नेसेसरी आहे कशासाठी, रिटेन किंवा रिस्टोरिंग होण्यासाठी एक पीस ऑफ इक्विपमेंटला किंवा मशीनला टू द स्पेसिफाईड ऑपरेबल कंडिशन. रिटेन किंवा रिस्टोर कुठं व्हायचंय, एका स्पेसिफाईड ऑपरेबल कंडिशनला. कशामुळे व्हायचंय, टू अचीव इट्स मॅक्झिमम युजफुल लाईफ, जेणेकरून आपल्याला तिथं मॅक्झिमम युजफुल लाईफ अचीव करता आली पाहिजे त्या मशीनची किंवा त्या पीस ऑफ इक्विपमेंटची. ठीक आहे, तर त्यासाठी जी नेसेसरी ॲक्शन आहे त्याला म्हणतो आपण मेंटेनन्स. क्लियर है, मेंटेनेंस इसके नाम में ही सजेस्ट किया हुआ है कि ये एक एक्शन है. एक्शन नेसेसरी है किसके लिए, फॉर रिटेनिंग और रिस्टोरिंग अ पीस ऑफ इक्विपमेंट के लिए. वहाँ का पीस ऑफ इक्विपमेंट या फिर मशीन को रिटेन करने के लिए या फिर रिस्टोर करने के लिए टू द स्पेसिफाइड ऑपरेबल कंडीशन. एक स्पेसिफाइड ऑपरेबल कंडीशन पे उसको रिटेन या रिस्टोर करने के लिए वो पीस ऑफ इक्विपमेंट या मशीन को, ठीक है, जो नेसेसरी एक्शन है, ठीक है, जो नेसेसरी एक्शन है किसके लिए, टू अचीव इट्स मैक्सिमम यूजफुल लाइफ. वहाँ पे अपने को मैक्सिमम यूजफुल लाइफ मिलनी चाहिए वो पीस ऑफ इक्विपमेंट की या फिर मशीन की, तो उसको बोलते हैं मेंटेनेंस. ठीक है, तो ये सिंपल डेफिनेशन है मेंटेनेंस की. सो नेक्स्ट पॉइंट, द मेन आइडिया बिहाइंड द मोटर मेंटेनेंस इज टू प्रिवेंट ब्रेकडाउन रादर दॅन रिपेअर्स देम. ठीक आहे, जी मेन आयडिया आहे मोटरच्या मेंटेनन्स करण्यामागे ती काय आहे, इज टू प्रिव्हेंट दी ब्रेकडाऊन. आपल्याला तिथलं ब्रेकडाऊन प्रिव्हेंट करायचंय, मशीनचं असेल किंवा त्या पीस ऑफ इक्विपमेंटचं ब्रेकडाऊन प्रिव्हेंट करायचंय, रादर दॅन रिपेअर्स देम. त्याला रिपेअर करण्याच्या ऐवजी आपल्याला तिथं काय करायचंय, त्याचं ब्रेकडाऊन प्रिव्हेंट करायचंय. त्याच्यासाठी आपल्याला मोटरचं मेंटेनन्स करण्याची
ही मेन आयडिया आपल्याला आहे. मोटरचं मेंटेनन्स करण्यामागची जी मेन आयडिया आहे ती काय आहे, आपल्याला प्रिव्हेंट करायचं ब्रेकडाऊन रादर दॅन दी रिपेअर्स दॅम. ठीक आहे, रादर दॅन रिपेअर्स दॅम. त्यांना रिपेअर न करता आपल्याला त्यातलं ब्रेकडाउन प्रिवेंट करायचं. ठीक है, तो मेन आइडिया है अपने मोटर मेंटेनेंस करने के पीछे, वो क्या है, तो अपने को ब्रेकडाउन प्रिवेंट करना है रादर देन दी रिपेयर देम. वहां पे रिपेयर नहीं करना है अपने को वो मशीन को या फिर वो पीस ऑफ इक्विपमेंट को. तो अपने को क्या करना है, उसको उसका जो ब्रेकडाउन है उसको प्रिवेंट करना है. ये मेन आइडिया है अपने मोटर के मेंटेनेंस के पीछे. ठीक है, थर्ड पॉइंट दिया है, द स्क्विरल केज टाइप इंडक्शन मोटर रिक्वायर सिग्निफिकेंटली लेस मेंटेनेंस. जो स्क्विरल केज, हम अपन ने दो टाइप्स पढ़े हैं अभी इंडक्शन मोटर के. एक होता है स्क्विरल केज इंडक्शन मोटर और दूसरा होता है वाउंड टाइप इंडक्शन मोटर, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्लिप रिंग इंडक्शन मोटर. तो जो स्क्विरल केज इंडक्शन मोटर है उसको सिग्निफिकेंटली लेस मेंटेनेंस की जरूरत है. क्यों? एज इट डज नॉट कंटेन ब्रशेस, कम्यूटेटर्स एंड स्लिप रिंग. क्योंकि उसमें ब्रशेस, कम्यूटेटर्स एंड स्लिप रिंग नहीं होते हैं, तो उसकी वजह से स्क्विरल केज में जो मेंटेनेंस होता है वो सिग्निफिकेंटली लेस होता है. ठीक है, हाउएवर द वाउंड रोटर इंडक्शन मोटर रिक्वायर्स मेंटेनेंस टाइम टू टाइम. लेकिन वाउंड रोटर जो इंडक्शन मोटर है, यानी अपनी स्लिप रिंग इंडक्शन मोटर, उसका मेंटेनेंस टाइम टू टाइम करना जरूरी है, क्योंकि उसमें स्लिप रिंग्स एंड ब्रशेस प्रेजेंट होते हैं. ठीक है, ये पॉइंट्स ये है आपके मेंटेनेंस में. तो मेंटेनेंस की कुछ टाइप्स भी हैं. सो मेंटेनेंस कैन बी क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. उसके दो मेन टाइप्स हैं. सो फर्स्ट वन इज द रेस्टोरेटिव मेंटेनेंस, और इट इज आल्सो कॉल्ड एज रिपेयर. रिपेयर्स भी बोलते हैं अपन उसको. तो फर्स्ट वन इज द रेस्टोरेटिव मेंटेनेंस. ठीक है, और दूसरा है आपका प्रोटेक्टिव मेंटेनेंस. इट इज आल्सो कॉल्ड एज प्रिवेंटिव मेंटेनेंस. ठीक है, तो ये दो टाइप्स है मेंटेनेंस. तो पहले देखेंगे रेस्टोरेटिव मेंटेनेंस क्या है, यानी रिपेयर्स क्या है. सो इट इज ऑल्सो नोन एज करेक्टिव मेंटेनेंस. इसको करेक्टिव मेंटेनेंस भी बोल सकते हैं. रेस्टोरेटिव मेंटेनेंस को दूसरा नाम क्या दिया है, करेक्टिव मेंटेनेंस भी बोल सकते हैं उसको. तो इट इज द मोस्ट प्राइमरी टाइप ऑफ द रिपेयर. ये सबसे प्राइमरी टाइप है रिपेयर का. ठीक है, एंड इट अराइजेस आफ्टर अ फॉल्ट बीइंग कैरिड आउट. और ये मेंटेनेंस कब अराइज होता है, जब आपका फॉल्ट कैरिड आउट होता है, उसके बाद ये रेस्टोरेटिव मेंटेनन्स वहां पे अराइज होता है. ठीक आहे, समजलं. रेस्टोरेटिव्ह मेंटेनन्सला दुसरं नाव आहे करेक्टिव्ह मेंटेनन्स, आणि हे मोस्ट प्रायमरी टाईपचं रिपेअर आहे. आणि हे मेंटेनन्स कधी अराइज होतं, जेव्हा फॉल्ट हा कॅरीड आउट होतो तेव्हा हे रेस्टोरेटिव्ह मेंटेनन्स इथं अराइज होतं. ठीक आहे, सेकंड पॉइंट दिला रेस्टोरेटिव्ह मेंटेनन्स ॲज मेनी डिसएडव्हांटेजेस लाईक. रेस्टोरेटिव्ह मेंटेनन्सचे बरेचसे डिसएडव्हांटेजेस आहेत. त्यामध्ये काय आहे डिसएडव्हांटेजेस, लाईक लेसर टाइम फॉर द युजफुल लाईफ ऑफ द मशीन. युजफुल जी लाईफ आहे मशीनसाठी त्याच्यासाठी लेसर टाइम आहे. ठीक आहे, लेसर टाइम फॉर युजफुल लाईफ ऑफ द मशीन अँड वेस्ट ऑफ द व्हॅल्युएबल एनर्जी. आणि तिथं जी व्हॅल्युएबल एनर्जी आहे त्याचा सुद्धा वेस्ट होतोय. असे बरेचसे डिसएडव्हांटेजेस आपण सांगू शकतो रेस्टोरेटिव्ह मेंटेनन्सचे किंवा करेक्टिव्ह मेंटेनन्सचे. क्लियर है, क्या क्या डिसएडवांटेजेस बोले मैंने. रेस्टोरेटिव मेंटेनेंस के डिसएडवांटेजेस, फर्स्ट डिसएडवांटेज बोला मैंने लेसर टाइम फॉर यूजफुल लाइफ ऑफ द मशीन. जो यूजफुल लाइफ है मशीन की उसको लेसर टाइम है. एंड वेस्ट ऑफ द वैल्यूएबल एनर्जी, आपकी जो वैल्यूएबल एनर्जी है वहाँ वेस्ट हो सकती है. ठीक है, तो ये कुछ डिसएडवांटेजेस यहाँ पे मेंशन किए हैं रेस्टोरेटिव मेंटेनेंस के. नाउ सेकंड टाइप है इसमें का प्रोटेक्टिव मेंटेनेंस, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज प्रिवेंटिव मेंटेनेंस. ठीक है, तो इसमें क्या दिया है देखो. तो दिस टाइप ऑफ मेंटेनेंस फॉर्म कैन बी रेफर टू द शेड्यूल ऑफ प्लान मेंटेनेंस एक्शंस. ये जो टाइप है आपका मेंटेनेंस का, ये कब फॉर्म की मेंटेनेंस फॉर्म कैन बी रेफर टू द शेड्यूल ऑफ प्लान मेंटेनेंस एक्शन. ये कब रेफर किया जाता है, जब आपका शेड्यूल रहता है प्लान मेंटेनेंस एक्शंस का, दॅट इज शेड्यूल मेंटेनन्स, ज्याला आपण शेड्यूल मेंटेनन्स असं म्हणतो. ठीक आहे,
सो दिस मेंटेनन्स फॉर्म कॅन बी रेफर्ड. हा मेंटेनन्स फॉर्म रेफर्ड केला जातो. कधी? कुठं कुठं हा रेफर केला जातो? टू द शेड्यूल ऑफ प्लान मेंटेनन्स ॲक्शन्स वेळेस. शेड्यूल ऑफ प्लान मेंटेनन्स ॲक्शनच्या वेळेस आपण हा मेंटेनन्सचा जो फॉर्म आहे तो आपण रेफर करत असतो. म्हणजे शेड्यूल मेंटेनन्स असतं आपलं तिथं. अँड एम्ड ॲट द प्रिव्हेन्शन ऑफ ब्रेकडाउन्स. आणि जेव्हा आपल्याला ब्रेकडाऊनचं प्रिव्हेन्शन करायचं असतं तेव्हा हे प्रोटेक्टिव्ह मेंटेनन्स आपण तिथं एम करतो किंवा त्याची मदत घेत असतो आपण. अँड फेल्युअर, जेव्हा तिथं ब्रेकडाऊन्स आणि फेल्युअर्स होतात ते प्रिव्हेंट करण्यासाठी हे आपण प्रोटेक्टिव्ह मेंटेनन्स तिथं करत असतो. ठीक आहे. याचे एक्झाम्पल्स काय आहेत मग? इसके एग्जाम्पल्स है, एग्जाम्पल्स ऑफ प्रोटेक्टिव मेंटेनेंस आर चेंजिंग ऑफ ऑयल. आपको ऑयल चेंज करना है सपोज, ठीक है, ग्रीसिंग करनी है मशीन में, ठीक है, देन टाइटनिंग ऑफ द बेल्ट, बेल्ट टाइट करना है आपको, देन चेंजिंग ऑफ द फिल्टर्स, ठीक है. तो ये सारे आपके प्रोटेक्टिव मेंटेनेंस है, ठीक है. चेंजिंग ऑफ ऑयल है सपोज, ग्रीसिंग है, टाइटनिंग ऑफ द बेल्ट है, या फिर आपका चेंजिंग ऑफ फिल्टर्स है. हे सगळे प्रोटेक्टिव्ह मेंटेनन्सचे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. सो इट कॅन ऑल्सो बी डिफाईन ॲज, त्यामुळे आपण मेंटेनन्सला, या प्रोटेक्टिव्ह मेंटेनन्सला दुसऱ्या पद्धतीने सुद्धा डिफाईन करू शकतो. त्याची डेफिनेशन अशी आहे, एनिथिंग दॅट इन्क्रीजेस द लाईफ ऑफ द इक्विपमेंट अँड हेल्प्स इट रन्स मोर इफिशियंटली. एनिथिंग दॅट इन्क्रीजेस द लाईफ ऑफ द इक्विपमेंट, असं जे काही वस्तू आहे किंवा जे काही हे आहे त्याच्यामुळे लाईफ इन्क्रीज होते आपल्या मोटरची किंवा आपल्या इक्विपमेंटची, आणि हेल्प्स इट रन्स मोर इफिशियंटली, आणि ते आपल्याला हेल्प सुद्धा करतं त्याला मोर इफिशियंटली रन होण्यासाठी. तर अशाला म्हणतो आपण प्रोटेक्टिव्ह मेंटेनन्स. ठीक आहे. हे एक डेफिनेशन दूसरा भी दिया है यहाँ पे. एनीथिंग दैट इंक्रीजेस द लाइफ ऑफ द इक्विपमेंट, ऐसा जो भी हो जो आपके इक्विपमेंट का लाइफ इंक्रीज करता है और उसको मोर इफिशियंटली रन करता है, उसको बोलते हैं प्रोटेक्टिव मेंटेनेंस. क्लियर है? नो, प्रोटेक्टिव मेंटेनेंस विल जनरली इन्वॉल्व लुब्रिकेटिंग, क्लीनिंग. प्रोटेक्टिव मेंटेनेंस में क्या क्या आता है देखो, विल जनरली इन्वॉल्व लुब्रिकेटिंग, क्लीनिंग and check for sparking brushes, then vibration, loose belts, high temperature and unusual noises. ये सब आता है आपका प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. ठीक आहे. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स मध्ये काय काय येतं? लुब्रिकेशन आलं आपलं, लुब्रिकेटिंग आलं, ठीक आहे. क्लिनिंग असेल आपल्याला करायची, हे प्रोटेक्टिव्ह मेंटेनन्स मध्ये येतं. सपोज चेक ऑफ स्पार्किंग ब्रशेस, स्पार्किंग जे ब्रशेस वरती स्पार्किंग होती ते चेक करायचं आहे आपल्याला, हे सुद्धा एक प्रोटेक्टिव्ह मेंटेनन्स आहे. व्हायब्रेशन चेक करायचं आहे आपल्याला, लूज बेल्ट चेक करायचे आहेत, हाय टेम्परेचर आहे, अनयुज्युअल नॉइजेस आहेत, हे सगळं आपल्याला प्रोटेक्टिव्ह मेंटेनन्स मध्ये करायचं असतं. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट दिया आहे, सो प्लांट इन्स्पेक्शन अँड मेंटेनन्स इज नीडेड फॉर वॉस्ट ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट टू कीप इन अ प्रॉपर वर्किंग कंडिशन. त्यामुळे आपल्याला एक प्लान इन्स्पेक्शन आणि मेंटेनन्सची गरज असते तिथल्या आपल्या वॉस्ट इलेक्ट्रिकल इक्विपमेंटला, जेणेकरून ते इक्विपमेंट आपल्याला प्रॉपर वर्किंग कंडिशन मध्ये त्याला ठेवता येईल. त्यासाठी आपल्याला प्लान इन्स्पेक्शन आणि मेंटेनन्सची गरज असते. ठीक आहे. सो फॉलोइंग इन्स्पेक्शन शेड्यूल ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स इज बेस्ड ऑन ॲव्हरेज ऑपरेटिंग कंडिशन्स. हे फॉलोइंग इन्स्पेक्शन शेड्यूल आहे आपला प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचा, तो कशावरती बेस्ड आहे आपला? ऑन ॲव्हरेज ऑपरेटिंग कंडिशन वरती. ठीक आहे. मग आपण एव्हरी वीक मध्ये मेंटेनन्स करतो. ठीक आहे. एव्हरी वीक ला मेंटेनन्स करतो आपण. त्यामध्ये काय काय करतो पहा मग. एक्झामाइन कम्युटेटर अँड ब्रशेस. ठीक आहे. कम्युटेटर आणि ब्रशेस एक्झामाइन करायचे आपल्याला, एक्झामाइन करायचे. ठीक आहे. देन एक्झामाइन दी स्टार्टर स्विच, फ्युजेस अँड अदर कंट्रोल्स. ठीक आहे. स्टार्टर स्विच, फ्युजेस किंवा अदर कंट्रोलचं एक्झामाइन करायचंय आपल्याला, किंवा टाइटन लूज कनेक्शन्स इफ एनी. कुठले लूज कनेक्शन्स असतील तर ते टाईट करावे लागतील आपल्याला. ठीक आहे. हे सगळं वीकली करायचंय आपल्याला. ठीक आहे. मेंटेनन्स मध्ये. देन सी दॅट मशीन ब्रॉट अप टू रेटेड स्पीड इन अ नॉर्मल टाइम ऑर नॉट. ती मशीन आपली रेटेड स्पीड वरती
रन होते का नाही नॉर्मल टाइम मध्ये ते आपल्याला पाहायचं आहे. ठीक है, आपकी जो मशीन है वो रेटेड स्पीड पे ब्रॉट अप होती है या नहीं नॉर्मल टाइम में, ये चेक करना है आपको, ये देखना है. ठीक है, देन चेक द लेवल ऑफ ऑयल इन बियरिंग्स. जो भी बियरिंग्स है आपके उसमें जो ऑयल लेवल है वो चेक करनी है. ठीक है, देन ऑब्जर्व द exposed shaft to ensure that it is free of oil and grease. Observe the exposed shaft. आपको ऑब्जर्व करना है. सपोज एक्सपोज्ड शाफ्ट है जो, टू इंश्योर दैट इट इज फ्री ऑफ ऑयल एंड ग्रीस. वो आपका शाफ्ट क्या होना चाहिए, ऑयल और ग्रीस से फ्री होना चाहिए. ठीक है, एक्सपोज शाफ्ट जो है वो आपका ऑयल एंड ग्रीस से फ्री होना चाहिए, ये भी इंश्योर करना है, ये आपको ऑब्जर्व करना है. ठीक है, तो ये सारे पॉइंट्स आपको वीकली चेक करने हैं. क्लियर है, समझ में आया. आता 6 मंथ्स मध्ये आपल्याला काय काय करायचं असतं. ठीक आहे, अगोदर वीकली पाहिलं आपण. ठीक आहे, एव्हरी वीक मध्ये पाहिलं. आता मंथली आपण काय मेंटेनन्स करतो ते पाहणार आहेत आपण. सो क्लीन मोटर थरोली. आपली मोटर थरोली क्लीन करून घ्यायची आपल्याला 6 महिन्यानंतर. ब्लोईंग आउट डर्ट फ्रॉम वाइंडिंग्स. वाइंडिंग्स वरती जर आपली डर्ट बसलेली असेल, धूळ बसलेली असेल, तर त्याला आपल्याला काढून घ्यायची आहे ती धूळ. ठीक आहे, ब्लोवरच्या साहाय्यानं किंवा व्हॅक्यूम क्लीनरच्या साहाय्यानं म्हणा. ठीक आहे, ती धूळ आपल्याला काढून घ्यायची आहे वाइंडिंग्स वरती. देन वाईप कम्युटेटर अँड ब्रशेस. कम्युटेटर आणि ब्रशेस वाईप करून घ्यायचे. ठीक आहे, हे 6 मंथ्स मध्ये करायचं आहे आपल्याला प्रत्येक 6 महिन्यानंतर. दे चेक ब्रशेस अँड रिप्लेस एनी दॅट आर मोर दॅन हाफ वर. आपल्याला ब्रशेस चेक करायचे आणि जर अर्ध्यापेक्षा जर जास्त ब्रश जळायला असेल तर तो आपल्याला रिप्लेस करून टाकायचा लगेच. ठीक है, आपको ब्रशेस चेक करने हैं और अगर हाफ से ज़्यादा आपका बर्न हाफ से ज़्यादा अगर आपका ब्रश वर्न आउट हुआ है, ठीक है, यानी वो जल गया है, तो उसको आपको डायरेक्टली रिप्लेस करना है. ठीक है, देन एक्झामाइन ब्रश होल्डर्स. ब्रश होल्डर्स आपल्याला चेक करून घ्यायचे, एक्झामाइन करून घ्यायचे, चांगले आहेत का नाही, व्यवस्थित आहेत का नाही ते. देन क्लीन देम इफ डर्टी. ते जर डर्टी असतील तर त्याला क्लीन करून घ्यायचं आहे. मेक शुअर दॅट ब्रशेस राईड फ्री इन द होल्डर्स. आणि आपले ब्रशेस हे त्या होल्डर्स मध्ये व्यवस्थित बसतायत का नाही हे चेक चेक करून घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे, देन ड्रेन, वॉश आउट अँड रिप्लेस ऑइल इन द स्लीव बिअरिंग्स. आपल्या स्लीव बिअरिंग्स मधलं जे ड्रेन आहे त्याला वॉश आउट करून घ्यायचं आहे आणि तिथलं ऑइल रिप्लेस करून घ्यायचं आहे स्लीव बेअरिंग्स मधलं. देन चेक ग्रीज इन अ बॉल और रोलर बियरिंग्स. आपके बॉल या रोलर बियरिंग्स में जो भी ग्रीस है उसको चेक करना है आपको. कैन सी दैट ऑल कवर्स एंड बेल्ट एंड गियर गार्ड्स आर इन प्लेस इन गुड ऑर्डर एंड सिक्योरली फास्टर. आपको सारे कवर्स जो है वो चेक करना है, बेल्ट चेक करना है. ठीक है, बाद में गियर गार्ड्स आपको देखने हैं कि वो राइट प्लेस पे है कि नहीं, गुड ऑर्डर में है कि नहीं, और वो सिक्योरली फास्टन है कि नहीं. ठीक है, तो ये सारे पॉइंट्स आपको देखने होंगे. ठीक है, देन इंस्पेक्ट एंड टाइटन कनेक्शंस ऑन मोटर एंड कंट्रोल. जो भी आपके मोटर एंड कंट्रोल के ऊपर कनेक्शंस रहेंगे उसको इंस्पेक्ट करना है और टाइटन करना है. ठीक है, तो ये सारे पॉइंट्स आपको हर 6 महीने में करने होते हैं मेंटेनेंस में. ठीक है, कि एवरी ईयर में क्या क्या करना होता है वो देखेंगे. ठीक है, सो क्लीन आउट अँड रिन्यू ग्रीस. क्लीन आउट अँड रिन्यू ग्रीस. आपल्याला क्लीन आउट करायचं आहे आणि तिथलं ग्रीस रिन्यू करायचं आहे, म्हणजेच ग्रीस आपल्याला चेंज करून टाकायचं आहे तिथल्या बॉल किंवा रोलर बिअरिंगच्या हाऊसिंग मधलं. ठीक आहे, क्लीन आउट करून घ्यायचं आहे आणि रिन्यू करून द्यायचं तिथलं ग्रीस बॉल आणि रोलर बिअरिंगच्या हाऊसिंग मधलं. ठीक आहे, सेकंड पॉइंट आहे क्लीन आउट मॅग्नेटिक डर्ट दॅट मे बी clinging to poles. ठीक है, clean out the magnetic dirt that may be
क्लिंगिंग टू पोल्स. जे मॅग्नेटिक डर्ट आहे त्याला आपल्याला क्लीन आउट करून घ्यायचंय, जेणेकरून आपले पोल्स हे क्लीन झाले पाहिजे. ठीक आहे. देन नेक्स्ट पॉइंट दिया है, चेक क्लियरेंस बिटवीन शाफ्ट एंड जर्नल बॉक्सेस ऑफ द स्लीव बियरिंग्स मोटर्स. जो भी क्लियरेंस रहेगा आपका शाफ्ट और जर्नल बॉक्स जो रहता है स्लीव बियरिंग्स बियरिंग्स मोटर्स का, वो क्लियरेंस आपको चेक करना है. क्यों चेक करना है? टू प्रिवेंट ऑपरेशन विथ वर्न बियरिंग्स. क्योंकि वर्न बियरिंग्स के साथ जो ऑपरेशन है उसको प्रिवेंट करने के लिए ये आपको क्लियरेंस जो होता है शाफ्ट और जर्नल बॉक्स जो है आपका स्लीव बियरिंग मोटर्स में का, उसका क्लियरेंस आपको चेक करना है. ठीक आहे. जो क्लिअरन्स आहे आपल्या शाफ्ट मधला आणि जर्नल बॉक्स जे आहेत आपले स्लीव बिअरिंग मोटरचे, त्यामधला क्लिअरन्स चेक करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला तिथलं ऑपरेशन जे आहे वन बिअरिंगचं ते प्रिव्हेंट करता येईल. हा थर्ड पॉइंट आहे. चौथा पॉइंट आहे, क्लीन आउट अंडरकट स्लॉट्स इन द कम्युटेटर. जे अंडरकट स्लॉट्स असतील कम्युटेटर मधले ते आपल्याला क्लीन आउट करून घ्यायचे अँड चेक द कम्युटेटर फॉर स्मूथनेस. आणि कम्युटेटर सुद्धा आपल्याला स्मूथनेससाठी चेक करायचं. ठीक आहे. देन एक्झामाइन कनेक्शन्स बिटवीन कम्युटेटर अँड आर्मेचर कॉइल्स. एक्झामाइन कनेक्शन्स बिटवीन कम्युटेटर अँड आर्मेचर कॉइल्स. जे कम्युटेटर आणि आर्मेचर कॉइल्स मधले जे कनेक्शन्स आहेत त्याला एक्झामाइन करायचे किंवा इन्स्पेक्ट करायचं त्याला. ठीक आहे. हा पाचवा पॉइंट आहे. सहावा पॉइंट दिलाय, टेस्ट इन्सुलेशन बाय मेगा ओहम मीटर. जे वाइंडिंगचं इन्सुलेशन आहे ते आपण मेगा ओहम मीटरच्या साहाय्याने टेस्ट करून घ्यायचंय. आणि चेक दी एअर गॅप. जो एअर गॅप आहे आपला स्टेटर आणि रोटर मधला तो सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचा. ठीक आहे. हे असे पॉइंट्स आपल्याला प्रत्येक वर्षी करायचे असतात मेंटेनन्स मध्ये. समजलं? अगोदर आपण वीकली पाहिले पॉइंट्स काय काय करायचे, नंतर आपण मंथली पाहिले आणि शेवटी आपण इयरली पाहिले. ठीक आहे. तर हे सगळं मेंटेनन्स मध्ये येतं. आपण पॉइंट मेन एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे आपण हा पॉइंट शेवटचा पॉइंट या चॅप्टरचा अपन अच्छा लेक्चर मध्ये घेतलेला आहे. ठीक है. तो इसमें कुछ डाउट है तो आप कभी भी मुझे पूछ सकते हैं. ठीक है. नाउ नेक्स्ट पॉइंट देखेंगे, जो यहाँ पे कुछ टाइप्स ऑफ लोड दिए हैं और उसके कैरेक्टरिस्टिक्स दिए हैं. ठीक है. तो देखो ये टाइप है आपका लोड का, प्रेसेस है आपके, सपोज पंचेस है, लैचेस है या फिर ड्रिलिंग मशीन है आपका, ये टाइप की लोड है आपका. उसका स्टार्टिंग टॉर्क होता है लाइटली ड्यूटी 20 to 30%. अपोजिंग टॉर्क विथ स्पीड क्या है? टॉर्क रिमेन्स कांस्टेंट. अब इसका टॉर्क कांस्टेंट रहता है एट अ वेरी लो वैल्यू, और उसकी वैल्यू लो होती है सिंस द लोड इज अप्लाइड व्हेन द मोटर हैज रन टू स्पीड. ठीक है. सिंस द लोड इज अप्लाइड व्हेन द मोटर हैज रन टू स्पीड. लोड अप्लाय केला जातो जेव्हा आपली मोटर काय होते, मोटर ही रन होते एका पर्टिक्युलर स्पीडला, त्यावेळेस टॉर्क हा तिथला कॉन्स्टंट राहतो आणि त्याची व्हॅल्यू ही लो असते. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सेकंड टाईपचा लोड आहे, सपोज फॅन्स आहेत, ब्लोअर्स आहेत, आपले सेंट्रीफ्यूगल पंप्स आहेत किंवा कॉम्प्रेसर्स आहेत. तो ये टाइप का अगर लोड है आपका, सपोज फैंस है, ब्लोअर्स है, सेंट्रीफ्यूगल पंप्स है या फिर कॉम्प्रेसर्स है, तो जो पावर है यहाँ की कैरेक्टरिस्टिक ऑफ द लोड क्या है, लोड में क्या लिखा है पॉइंट, द पावर इज प्रोपोर्शनल टू द थर्ड पावर ऑफ द स्पीड. यानी P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन क्यूब दिया है यहाँ पे, थर्ड पावर ऑफ द स्पीड. ठीक है. सो इसका जो स्टार्टिंग टॉर्क रहेगा वो मीडियम रहेगा, 10 से 40% रहेगा. ठीक है. एंड अपोजिंग टॉर्क विथ स्पीड में क्या दिया है, टॉर्क राइजेस विथ स्क्वायर ऑफ द स्पीड. टॉर्क आपका राइज होते जाएगा जैसे आपके स्क्वायर ऑफ द स्पीड से. ठीक है. टॉर्क आपका राइज होते जाएगा जैसे जैसे आपकी स्पीड, स्क्वायर ऑफ द स्पीड राइज होती जाएगी, वैसे वैसे आपका टॉर्क भी राइज होती जाएगा. सो टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वायर दिया है. थर्ड टाइप का लोड है, सपोज रोलिंग मिल्स है, बॉल मिल्स है, हैमर मिल्स है, कैलेंडर ड्राइव्स है या फिर शुगर सेंट्रीफ्यूजेस है. ठीक है. तो यहाँ पे कैरेक्टरिस्टिक ऑफ द लोड में क्या दिया है, द पावर इज प्रोपोर्शनल टू द स्क्वायर ऑफ द स्पीड. सो P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वायर.
अभी स्टार्टिंग टॉर्क क्या रहता है इसमें, हेवी रहता है, हेवी ड्यूटी 30 to 40% रहता है, एंड मे बी मोर and have to accelerate large masses of heavy moment of inertia requiring a prolonged time of startup. Heavy duty 100 to 110%. ठीक है, मे बी मोर एंड हैव मोर accelerate large mass of heavy moment of inertia. हा जो स्टार्टिंग टॉर्क आहे तो मे बी मोर असू शकतो अँड हॅव टू ॲक्सेलरेट, तो तिथले ॲक्सेलरेट करू शकतो लार्ज मास ऑफ हेवी मोमेंट ऑफ एनर्जीला, जो तिथलं रिक्वायर असतो एका प्रोलॉंग टाइम ऑफ स्टार्टअपसाठी, आणि म्हणून हेवी ड्युटी ही 100 to 110% असते. ऑपोजिंग टॉर्क विथ स्पीडमध्ये दिले नियर टू फुल लोड असतो टॉर्क इथला, नियर टू फुल लोड टॉर्क. ठीक आहे, आणि टाइप ऑफ द लोड सपोज आपके कन्वेयर्स है या फिर हॉइस्ट है, then the power is proportional to the speed, P is directly proportional to ये, and heavy duty है ये, और 100 to 110% आपको वहाँ पे हेवी ड्यूटी का स्टार्टिंग टॉर्क रहेगा. देन यहाँ पे अपोजिंग टॉर्क विथ स्पीड में क्या दिया है, टॉर्क रिमेन्स कांस्टेंट थ्रू आउट द स्पीड रेंज. जितनी भी आपकी स्पीड रेंज रहेगी, उस स्पीड रेंज के लिए का टॉर्क रिमेन्स कांस्टेंट रहेगा, एंड एट ऑलमोस्ट फुल लोड टॉर्क, और वो आपका ऑलमोस्ट फुल लोड टॉर्क रहेगा. ठीक है, ये कुछ टाइप्स ऑफ लोड दिए थे और उसके कैरेक्टरिस्टिक दिए हैं. ठीक है, ये एंड लास्ट में हमने इंडस्ट्रियल एप्लीकेशंस ऑलरेडी लास्ट लेक्चर में ही मैंने आपको बताया था कि इंडस्ट्रियल एप्लीकेशंस में 3 फेज इंडक्शन मोटर कहाँ कहाँ पे यूज होती है. ठीक है, फैंस है, कॉम्प्रेसर्स है, पंप्स है, ब्लोअर्स है, मशीन टूल्स है आपके, सपोज लेता है, ड्रिलिंग मशीन, लीव्स, कन्वेयर बेल्ट्स, यहाँ पे आपकी 3 फेज इंडक्शन मोटर यूज होती है. ठीक है, सो here it completes your first topic, that is the 3 फेज इंडक्शन मोटर. ठीक है, यहाँ पे आपका फर्स्ट चैप्टर खत्म होता है 3 फेज इंडक्शन मोटर. ठीक है, सो इन द नेक्स्ट लेक्चर we are going to discuss about our next topic. ठीक है, नेक्स्ट टॉपिक अपन नेक्स्ट लेक्चर में देखेंगे. ठीक है, so we'll stop here today. Okay, we will meet in the next lecture. So thank you for watching this video lecture, right? Okay, thank you.